तर माझी एक वैयक्तिक इच्छा होती त्यांना साहेब म्हणते तशी आपण सगळे त्याचा फॉलोअप घेऊ, पाठपुरावा करून पुढच्या आठवड्यात कोणत्या प्रसिद्ध करून टाकू. ते नाही ना, नाही ना. मी 24 तास अवेलेबल इथेच. मी हालत सुद्धा नाही 24 तास. तुम्ही निघून जायचं पण मी हालत जाऊ दे होते ना माझ्यावर केसेस किती. मी नाही घाबरत केसेस लगायचं. याच्यापूर्वी झाले ते निलय झालेत माझ्यावर त्यांनी केलेले केसेस. त्याला काय अकरा तारखेला आपण बंदोबस्त दिला होता. त्याच्यामध्ये ते अतिक्रमण काढायचं होतं. त्या दिवशी रस्त्याचं काम झालं व्यवस्थित, परंतु त्यानंतर परत काही ठिकाणी दगडं लावली गेली, फोटो लावला गेला. ते आपल्याला तशी तक्रार प्राप्त झाली तर आपण या ठिकाणी आलो. आपण ते सर्वजण उपस्थित होते. रात्री आपण बघितलं पण, आणि ज्याप्रमाणे असेल ते आपण शांतता राखून सरपंचांना बोलवलं किंवा इतर कोण असेल त्यांनाही तक्रार देण्यासाठी बोलवलं, आणि त्यांनाही तक्रार देण्यासाठी पोलिसांना बोलवलं जे समोर देते. परंतु त्यांनी रात्री तक्रार दिली नाही. ते म्हणे मानसिकता नाही, मी नंतर तक्रार देईल. तसे आपण नोंदी घेऊन ठेवलेलं आहे. सरपंचाची जी तक्रार होती गावाच्या वतीने ती आपण तक्रार नोंदवलेली त्यांच्या विरुद्ध. त्याच्यानंतर आज तुम्ही ग्रामसभे घेऊन की आता ठरलं का आजच आपल्याला अतिक्रमण काढायचं आहे म्हणून असं, परंतु कायद्याची पण प्रोसेस असते, त्या प्रोसेस पूर्ण करावं लागतात. त्या अधिकार कोणाला आहे अतिक्रमण काढण्याचे? पहिल्यांदा ग्रामसेवक असतात, त्याच्यानंतर BDO असतात, आणि त्यांना आदेश देण्याचे काम तहसीलदारांचे असतात. ते बरोबर आहे, तहसीलदार या ठिकाणी हजर आहेत, आणि आमचं संरक्षण देण्याचं काम असते. जर अतिक्रमण कायदेशीर प्रोसेसमध्ये आपण काढत असू आणि त्याला जर कोणी अडथळा करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आमचे अधिकार असतात. परंतु आता या ठिकाणी ग्रामसेवक हजर नाही आणि BDO पण हजर नाहीत. त्यामुळे आम्हाला दोघांना ते लगेच तात्काळ आपल्याला अतिक्रमण काढता येत नाही. हां, ते आता तहसीलदार साहेबांशी माझी चर्चा झाली. ते म्हणणे सोमवारी मंगळवारी ते भूमी अभिलेख असेल किंवा BDO असेल, ग्रामसेवक असेल, तेच त्यांचे काय पत्रव्यवहार असतील ते करतील आणि ती पूर्ण कायदेशीर प्रोसेस करून घेतील आणि मग अतिक्रमण काढतील. कारण की प्रत्येकाला आपल्या घरातलं पण माणूस नोकरीला असते. उद्या ते समोरचे व्यक्ती पण आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टात जाऊ शकतात. त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागते की तुम्ही प्रोसेस कशी अवलंबली होती, मग कायदा कशासाठी बनवला आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करायच्या आहे. आता एवढे दिवस गेलेले तर फास्ट आपण सगळे फॉलोअप घेऊ. मी पण त्याच्यामध्ये फॉलोअप घेतो आणि सरपंच पण फॉलोअप घेतील. जर आपल्याला किती लवकरात लवकर कसं करता येईल या गोष्टी आणि अतिक्रमण कसं काढता येईल, जे कायद्याचे आहे ते प्रोसेस सगळ्याला अवलंबनच गरजेचं आहे. नाही अवलंबलं तर आपल्यावर गुन्हे दाखल होतील. आता तुम्ही म्हणता रस्ता अडवायचा किंवा पोलीस का लावले इथं, तर पोलीस का लावले तर याच्यात कोणतीही घटना घडू शकते आणि पूर्ण गावावर गुन्हा नोंद होऊ शकतो. तर आमचे पोलीस इथं राहिले तर मी सांगू शकतो की माझे पोलीस तिथं होते, ह्या अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीत, म्हणजे कोणावर खोटा गुन्हा दाखल नाही होणार यासाठी पोलीस लावलेले. तुम्ही म्हणता त्यांना संरक्षण दिलं. आता तुमचं म्हणण्याचा तो भाग आहे, माझं झाल्यावर तुम्ही बोला. तर माझा एक उद्देश आहे, कोणावरही गुन्हे दाखल नाही झाले पाहिजेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो त्याला माहीत राहतं का आपल्याला पासपोर्टचं व्हेरिफिकेशन असेल, नोकरीला लागायचं असेल, त्या मुलांना किती त्रास होतो याच्यामध्ये. खोटा गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्यात सगळ्यात माणूस जास्त भरडला जातो, आणि ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो ते खरं मी सगळ्यांना सांगत राहतो की अधोगतीचं लक्षण आहे. आपण सगळ्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण केल्या पाहिजेत. माणूस त्याच्यात भरडला जातो आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. मला ह्या गोष्टी होऊन द्यायच्या नाहीत. आपण मागचे मॅडम आले होते ते बी म्हणले 7 दिवसातच काढून टाकू. 7 दिवस महिना 6 महिना किती गेले सांगता येत खोटे कुठे दाखल होत नाही. तर सगळ्याच गुन्हे खोटे, त्याची फाईल उचकून बघा. एकावर तरी खरा गुन्हा आहे का? आमच्या 11 नंबर गुन्हा दाखल आहे. 18 काय केला आम्ही गुन्हा? फक्त इथं आमची इथून इकडे जागा आहे. आता रस्ता आमच्या आधी धोन दिला आहे गावकऱ्यासाठी. त्या अतिक्रमण त्या दिवशी पण नाही काढलं. या गोष्टी सगळ्या माहिती आहे म्हणूनच मी खोटेच गुन्हे दाखल गुन्हे दाखल नाही म्हणून हे करतोय ना सगळं. त्याच्यासाठी गेलो आपण सोमवार मंगळवारपर्यंत करा मग 2-3 दिवसात. किती दिवसात होईल त्यांची चर्चा करून त्यांना सांगा. आम्ही तर 24 तास कधी अवेलेबल वार देऊन लेखी द्या. वार दिला उठूच नका कोणी, तसं सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे साहेब तसं एवढं थांबलत ना 2 दिवस आणखी माहिती की आपण लेखी
लेखी घ्या लेखी काम मॅडम 7 दिवसात म्हणजे वेळ देऊ देऊ झाली काय केस पांढरे अधिकारी बदलून जाते होत नाही ते ग्रामसेवक झाली लगेच प्रश्न मी दौलडगाव येथील सरपंच गोपीनाथ गाडे या भगिनीने मला एक दगड मारला आणि अश्लील भाषेमध्ये दलित भाषेमध्ये त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा आवाज ऐकला आणि मला विचारलं काय झालं, तर मला ते दगड लागल्यामुळे मला काही कळालं नाही. मी त्यांना सांगितलं की मला एक दगड लागलाय. मग त्यामुळे सगळे लोक रस्त्यावरती आले, प्रशासन आलं, प्रशासनाने कायदा हातात घेऊ नका असं सांगितलं. मग आम्ही सर्व ग्रामस्थ एका जागेवर बसून प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं. आम्ही पण प्रशासनाला सहकार्य करून आम्ही कोणताही कायदा हातात न घेता, आमचं गाव तसं 18 पगड जातीचं सर्व धर्म समभाव असं आमचं गाव आहे. त्यानंतर आज ग्रामसभा आयोजित केली होती, पण ग्रामसभेमध्ये 400 ते 500 ग्रामस्थ या ठिकाणी महिला भगिनी सहित उपस्थित होते आणि त्यांनी आज पूर्ण काम बंद आंदोलन केलं, दुकान बंद आंदोलन केलं आणि रस्त्यावरती न जाता एका रस्त्याच्या बाजूला जाऊन बसले आणि प्रशासनाला आम्ही सर्वांनी मदत करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली. तहसीलदार साहेबांनी आम्हाला आता 21 तारीख 7 तारीख नोटीस दिली आहे. 21 तारखेच्या आत आम्ही तुम्हाला अतिक्रमण काढून देऊ असं आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये 1 तारखेच्या नंतर आम्ही तसा अर्जामध्ये उल्लेख केला आहे. 21 तारखेपर्यंत जर तुम्ही आता आम्हाला सहकार्य नाही केलं, प्रशासनाने, कलेक्टर साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी जर आम्हाला मदत नाही केली तर आम्ही स्वतः ते अतिक्रमण काढू. याला सर्वस्व जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील आणि यामध्ये कोणतीही आमच्या ग्रामस्थाला काही जीवितहानी झाली, कोणतीही अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले, या पूर्ण याला जबाबदार प्रशासन असेल. कारण आम्ही तुम्हाला वेळोवेळी याच्याबद्दलची माहिती, मी 3 वर्ष झाले मी सरपंच आहे, मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. याच्या आधीचे पण ग्रामस्थ जे सरपंच होते यांनी ते पाठपुरावा केला आहे आणि येता जाता ते आमच्या गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, राजकीय पुढारी जे आमचे नागरिक आहेत, यांना तो अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतात. आपल्या घरावरती त्यांनी त्या दुकानामध्ये एक भोंगा लावला आहे. रात्री 4च्या नंतर 5च्या नंतर त्यांनी ते भोंगा लावून गावामध्ये शिवीगाळ करतात. तसेच आमच्या गावातील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना पण नाही का त्यांच्या जातीवाचक शिव्या देऊन आम्हा सर्वांना, कारण त्या जातीवाचक शिव्या आम्हा सर्वांना ते लागतात, त्यामुळे त्यांनी हे असं करतात. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तमाम महाराष्ट्रातील आमच्या चर्मकार बांधवांना एक विनंती करतो की जे आपले राष्ट्रसंत रोहिदास महाराज, आमचं श्रद्धास्थान रोहिदास महाराज यांचा तो फोटो त्याचा गैरवापर करून तो फ्रेम रस्त्यावरती ठेवतात. त्यामुळं येता जाता त्याच्यावरती चिखल उडला जातो, धूळ उडल्या जाते. आमचे पण त्याच्यामध्ये मन दुखावल्या जातात.